काँग्रेस जितकं फ्रंट फुटला येऊन खेळेल तितका फायदा भाजपला होणार आहे. पुरोहितांना 18,000 रुपये महिना. आता ही जी योजना आहे ही मास्टर स्ट्रोक आहे. ब्राह्मण हा जो वर्ग आहे, पुरोहित वर्ग, तो भाजपचा मतदार वर्ग आहे आणि भाजपला या योजनेवरती भ्र शब्द देखील काढता येणार नाहीये. अरविंद केजरीवाल हे हिंदू आणि शीख मतांचं कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतायत. ते जास्त हिंदुत्वाकडे गेले तर या ठिकाणी जो 12% मुस्लिम आहे तो काँग्रेस सोबत जाईल. आप विरुद्ध काँग्रेस असा जेव्हा सामना होईल तेव्हाच राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे जे आहेत उमेदवार म्हणा किंवा संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. दिल्लीत येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. तारखा जाहीर झाले नसल्या तरी निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगाने घडामोडी घडत आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेसची डोकेदुखी वाढवली आहे. जर काँग्रेसचे नेते अजय माकन यांच्यावर कारवाई नाही केली काँग्रेसने, तर ते काँग्रेसला इंडिया आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करणार असल्याचं नुकतंच सांगितलंय आम आदमी पक्षाने. यंदाची दिल्लीची निवडणूक कशी असेल यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दिल्लीचं राजकारण कव्हर करणारे वरिष्ठ पत्रकार शिवाजी काळे सर. सर, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. नमस्कार सर, काय सांगाल यंदाची दिल्लीतली निवडणूक कशी असेल? या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडी म्हणून आम आदमी आणि काँग्रेस एकत्र दिसत होती काही महिन्यांपूर्वीपर्यंत, पण आता त्यांच्यामध्ये वितुष्ट आल्याचं दिसतंय. दिल्लीची निवडणूक कशी दिसते तुम्हाला यावेळी? तुषार, निवडणूक अजून जाहीर जरी झाली नसली तर आरोपांच्या फवाऱ्या उडवायला सुरुवात झाली आहे. आणि जी काँग्रेस पिक्चर मध्ये नव्हती, खरं तर ही खरी लढाई भाजप विरुद्ध आप अशी असेल अशी शंका वाटत असताना जी आपल्या समोर चित्र पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये जी काँग्रेस पिक्चर मध्ये नव्हती ती अचानक पिक्चर मध्ये आल्याचं पाहायला मिळालं. खरं तर काँग्रेसला पिक्चर मध्ये आणायचं नाही ही आपची ठरलेली रणनीती होती. मात्र आपने स्वतःहून ज्या पद्धतीने संदीप दीक्षित असो किंवा मनीष सिसोदिया असो यांच्या मतदारसंघामध्ये किंवा नवी दिल्ली हा जो मतदारसंघ आहे या नवी दिल्ली मतदारसंघामधून संदीप दीक्षित हे स्वतः उभं राहत असल्याचं समजतंय. त्यामुळं कुठेतरी थेट अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसने आव्हान दिलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसवरती आरोप करून आम आदमी पक्षानं जी काँग्रेस पिक्चर मध्ये नाही, सलग 2 टर्म जर आपण पाहिल्या तर काँग्रेस औषधालाही विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले नाही. काँग्रेस खास करून दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या काँग्रेसला पिक्चर मध्ये आणण्याचं काम आम आदमी पक्षाने केलेलं आहे. आता प्रश्न असा असतो की या ठिकाणी आप वर्सेस भाजप जर झालं तर आम आदमी पक्षासाठी हे अत्यंत चांगलं असतं, कारण काँग्रेस हे या ठिकाणी काँग्रेसचे आणि आम आदमी पक्षाचे हे जी मतं आहेत ही मतं समविचारी आहेत. साधारण जर आपण विचार केला तर राजधानी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर भाजपचं जे मतदान आहे ते साधारण 42% पुढं गेल्या म्हणजे आम आदमी पक्षाचे निर्मितीपासून म्हणजे अरविंद केजरीवाल हे पीक वरती होते तेव्हापासून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं वोटिंग पर्सेंटेज हे लोकसभा निवडणुकीला साधारण जेमतेम राहिलेलं पाहायला मिळालेलं आहे. पण तर काँग्रेस हे 2 नंबरचा पक्ष पाहायला मिळतो. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं आपण भाजप तर साधारण 42% पुढे म्हणजे अक्षरशः 50% पुढेही भाजप गेलं. त्यामुळे काँग्रेसचं मतदान भाजपचं मतदान जे आहे ते कायम त्यांचा वोटर जो आहे तो सोबत राहिलेला आहे, तो इंटॅक्ट राहिलाय. तर मतदान कोणाचं गेलंय तर ते म्हणजे काँग्रेसचं गेलंय. म्हणजे 2013च्या निवडणुकीमध्ये मध्ये पाहिलं असेल आपण, काँग्रेस आणि आप सोबत लढले, एकत्र आले, त्यानंतर सरकार स्थापन केलं, परत मध्यावधी झाल्या. त्याच्यामध्ये भाजपचा वोटर जो आहे तो साधारण 30 ते 35% पुढे विधानसभा निवडणुकीला राहिलाय. तर आता दोघांमध्ये सामना का रंगलेला आहे हे जर विचार आपण जेव्हा करतो त्याचं कारणच हे की काँग्रेसला या ठिकाणी मोठं व्हायचं असेल तर त्यांना भाजपची लाईन छोटी करून होणार नाही. या ठिकाणी त्यांना काँग्रेसची आम आदमी पक्षाचीच लाईन छोटी करायला लागणार आहे. आणि आम आदमी पक्षाला धोका आहे काँग्रेसचा. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर भाजपला या ठिकाणी मोठं व्हायचं असेल तर आप विरुद्ध काँग्रेस असा जेव्हा सामना होईल तेव्हाच राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे जे आहेत उमेदवार म्हणा किंवा संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळेल. आता अजय माकन यांनी जे काय आरोप केलेत त्याचा जेव्हा आपण विचार करू तर तेव्हा याचं कारण असं की अजय माकन हे पहिल्यापासून म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील
आम आदमी पक्षासोबत युती करू नये या पक्षाचे होते. आणि शेवटी जेव्हा निवडणूक तोंडावरती आली, विधानसभा निवडणूक 25 फेब्रुवारी 2024 पूर्वी दिल्लीची विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुषार जर विचार केला तर डिसेंबर संपत आला, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राजधानी दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहिलं तर काँग्रेस आणि आप सध्या फ्रंट फुटला येताना पाहायला मिळते. भाजप अद्यापपर्यंत फ्रंटला आलेली नाहीये. मात्र भाजपने काही मुद्दे जे आहेत ते काढलेले आहेत. त्याच्यामध्ये बांगलादेशच्या रोहिंग्याचा मुद्दा आहे, त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांची जी प्रतिमा आहे ती त्याच्याबद्दल येऊन भाजप लढताना पाहायला मिळते. थोडक्यात जर पाहिलं तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात दिल्लीच्या दारू घोटाळ्याच्या संदर्भातील आणि त्यांचं जे घर आहे त्याला शीशमहल म्हणतं भाजप, अशी प्रतिमा त्यांनी तयार केलेली आहे. त्या अशा आरोप जे आहेत ते केले जातात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात. पण अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाडली बहीण योजना चालली त्याच धर्तीवरती या ठिकाणी देखील काही 3 योजना जाहीर केलेल्या आहेत. त्या योजना जाहीर करून आम आदमी पक्ष जो आहे तो फ्रंटपूरवरती खेळतोय. मात्र अंडरकरंट जो आहे तो कशा पद्धतीने बदलतो हे पाहणं महत्वाचं असेल. सर, 3-4 दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाने एक इंटरेस्टिंग मागणी केली आहे. म्हणजे अजय माकन काँग्रेसचे दिल्लीतले नेते यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. नाहीतर काँग्रेसलाच इंडिया आघाडीतून बाहेर काढून टाकण्याची आम्ही मागणी करू. या मागणीचे पॉलिटिकल अर्थ काय आहेत? एकतर इंडिया आघाडीमध्ये अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत का? झाल्या. पंजाबमध्ये देखील लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष वर्सेस काँग्रेस असा सामना झाला. आपण ममता बॅनर्जी पाहिलं असेल की पश्चिम बंगालमध्ये देखील अशाच पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये अधीर चौधरी यांनी ममता बॅनर्जी होती त्यांच्यावरती थेट हल्ला केला. मात्र त्यांनी एक रेषा कायम ठेवली होती. त्यांनी सांगितलं की हा मुद्दा अधीर चौधरी यांच्या पुरताच मर्यादित आहे पश्चिम बंगालमध्ये. मात्र आम आदमी पार्टीच्या या सगळ्या निवडणुकांच्या दरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावरती थेट अधीर चौधरी जरी आरोप करत असले तर दिल्लीत ते काँग्रेसचे नेते याबद्दल शांत होते. मात्र सध्या आरोप कोण करतंय? अजय माकन, म्हणजे काँग्रेसचे कोषाध्यक्ष आहेत आणि राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे आहेत. आणि आरोप काय केले आहेत? अरविंद केजरीवाल यांना थेट राष्ट्रद्रोही म्हटलेलं आहे. तर हा आरोप जो आहे तो अत्यंत लागलेला आहे अरविंद केजरीवाल यांना. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे जे सगळे लोक आहेत, ज्या सध्याच्या मुख्यमंत्री आहेत आतिशी असो, संजय सिंग असो, यांच्यासह सगळे नेते जे आहेत ते अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आता काँग्रेसवरती तुटून पडलेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की इंडिया आघाडीमधून काँग्रेसला मायनस करावं. आता ही मागणी तसं जर पाहिलं तर काँग्रेसला वगळणं म्हणजे इंडिया आघाडीमधून हे शक्य नाहीये. म्हणजे शिल्लक काय राहणार आहे की अत्यंत छोटे पक्ष, तिसरी अलायन्स उभी राहील काँग्रेस वेगळं झाल्यानंतर. दुसरा मुद्दा असा आहे की यामध्ये काँग्रेसचं नेतृत्व बदलावं अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. त्याचं कारणही असं होतं की राजधानी दिल्लीमध्ये जे काय आंदोलन उद्योगपतींच्या विरोधात होत होतं त्यामध्ये छोटे जे पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं किंवा छोटे पक्षांचा इंटरेस्ट त्या उद्योगपतींच्या विरोधात नाहीये. त्यांचे छोटे छोटे राज्यस्तरावरचे प्रश्न असतात, प्रादेशिक प्रश्न असतात. आता बीडचा प्रश्न होता, त्या बीडच्या प्रश्नावरती बजरंग सोनवणे हे दररोज आंदोलनासाठी पुढे येताना पाहायला मिळत होते. शेवटी त्यांच्या आंदोलनासाठी प्रियंका गांधी आल्या. परभणीच्या आंदोलनाच्या संदर्भात वर्षा गायकवाड सातत्याने प्रयत्न करताना पाहायला मिळत होत्या. मात्र उद्योगपतींच्या विरोधात ज्या पद्धतीने आंदोलनाची सुरुवात काँग्रेसने केली त्यामुळे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते मरताना पाहायला मिळत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती नंतर राज्यातील काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी एकत्र येत वेगळं आंदोलन केलं परभणीसाठी. तर हे जे प्रश्न असतात या सगळ्याचा प्रश्नावरती उद्योगपतींसाठीचे आंदोलन आणि प्रादेशिक प्रश्न यांचा काही संबंध नसतो. प्रादेशिक पक्षांना त्यांची अस्मिता जपायची असते आणि त्यांना उद्योगपतीचं आंदोलन एक दिवसासाठी ठीक आहे, पण त्यांच्या खासदारांनी सामाजिक राजकीय प्रश्न त्यांच्या राज्याचे मांडणेही अपेक्षित असतं. एक तर संसदेमध्ये सदन सुरू नसतं, तिथेही प्रश्न मांडू शकत नसतात. अशा परिस्थितीमध्ये आणि अनेक राज्यकर्त्यांचे अनेक छोट्या पक्षांचे उद्योगपतींशीही लागेबांधे असतात. त्यांना उद्योगपतींकडनं राज्यामध्ये रोजगार निर्माण करायचा असतो, निवडणुकांसाठी फंडिंगही महत्वाचं असतं. तर थेट तोडसूक घेऊन शक्य नसतं छोट्या पक्षांना. त्यामुळे हे छोटे पक्ष हे काँग्रेसच्या या भूमिकेवरती नाराज होते. अनेक बड्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या संदर्भात भाष्य केलं की काँग्रेस आम्हाला विचारात घेत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर त्यांनी इंडिया आघाडीची जे मुख्यमंत्री ते पद आहे किंवा अध्यक्ष पद आहे ते बदलावं अशी मागणी ममता बॅनर्जी यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडनंही करण्यात आली होती. त्या सगळ्या ज्या भूमिका होत्या यांच्या पुसटच्या
जर आपण पाहिलं तर यामागे या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या आपल्याला समोर येत नाही. मात्र आम आदमी पक्ष हा काँग्रेसवरती एवढा तुटून का पडलाय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण ज्या पक्षाचा एकही आमदार विधानसभेत नाहीये, त्या पक्षावरती आम आदमी पक्षाने एवढं तुणसूक का घेतलंय? कारण त्यांचा जी वोट बँक आहे, ती वोट बँक दोघांची जवळजवळ सेम आहे. याच्यामध्ये समजा 12% या दिल्लीमध्ये मुस्लिम आहेत, तर 12% मुस्लिम हा काँग्रेस सोबत कायम सोबत राहणारा पक्ष आहे, वर्ग आहे. त्याच्यामध्ये 8 असे वर्ग, असे मुस्लिम बहुल वर्ग मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसला फायदा होऊ शकतो. त्या मतदारसंघामुळे कुठेतरी आम आदमी पक्ष चिंतेत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगपुरा या मतदारसंघामधून, पडपरगंज मधून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आतापर्यंत उभं राहायचे. आता त्यांनी स्वतःचा मतदारसंघ सोडून ते जंगपुरा या मतदारसंघातून जे आहेत ते उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपण विचार केला, आता जंगपुरा हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय आहे आणि निजामुद्दीन, दर्यागंज असाही भाग आहे. तर या मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल असल्यामुळे काँग्रेसला माहिती आहे की समजा जंगपुरामधून आपण जर ताकद लावली तर कदाचित मनीष सिसोदिया यांचा पराभव होऊ शकतो. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून काँग्रेसने जर ताकद लावली गेली आणि एकीकडनं भाजप, तर या ठिकाणी कदाचित भाजपचा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो. काँग्रेसला आपली ताकद दाखवायची आहे आणि ज्या पद्धतीने आम आदमी पक्षानं काँग्रेसला सोबत घेतलेलं नाहीये, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काँग्रेसला आपलं उपद्रव मूल्य राजधानी दिल्लीमध्ये दाखवायचंय. सर, मला अजय माकन यांच्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे. अजय माकन यांनी सुरुवातीला एवढी जहरी टीका का केली, म्हणजे थेट अरविंद केजरीवालांना देशद्रोही किंवा राष्ट्रद्रोही म्हणलं? एकंदरीत जर पाहिलं आपण तर दोन पक्ष हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. एक म्हणजे आप आणि भाजप. काँग्रेस कुठेच नाही असं सातत्यानं सांगितलं जात होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजय माकन यांनी थेट पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना राष्ट्रद्रोही म्हटल्यानंतर सगळे जे आम आदमी पक्षाचे नेते होते ते काँग्रेसवरती तुटून पडले. आणि जी काँग्रेस खिसगणितही नव्हती, जी रेसमध्येही नव्हती, त्या काँग्रेसला रेसमध्ये आणलं. काँग्रेसने ह्यावेळेस जे उमेदवार दिलेले आहेत, खास करून आता नवी दिल्ली संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. इतरही काँग्रेसचे बडे नेते जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एकंदरीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा आरोप करण्यात आला तेव्हा काँग्रेसने ज्या पद्धतीने कॅन्डिडेट दिले आहेत ते कुठेतरी आम आदमी पक्षाच्यासाठी कठीण आहेत. कारण समोर सामना हा भाजप सोबत असणार आहे. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने फॅक्टर म्हणून काम करते किंवा उपद्रव मूल्य आपलं दाखवून देते आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या सीट ज्या आहेत त्या पडतात. आता त्या पक्षाचं पाडायचं काम नाही, त्यांचं उपद्रव मूल्य आहे, त्यांची ताकद आहे. ती ताकद दाखवणं राजकीय पक्षाचं प्रत्येकाचं काम असतं. त्याच पद्धतीने काँग्रेस आपली ताकद दाखवते आणि याचा फायदा भाजपला दिल्लीमध्ये होणार आहे. जर आम आदमी पक्षाला असं वाटत या ठिकाणी की आपल्याला काँग्रेसमुळे सीट पडू शकतात किंवा ती भाजपची बी टीम म्हणून आरोप केला जातो आम आदमी पक्षाकडनं, तर त्यांनी काँग्रेसला सोबत घेण्याची भूमिका ठेवायला पाहिजे होती. ती ठेवली नाही, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अजय माकन यांनी आरोप याच्यासाठी केले होते की त्यांची पहिल्यापासून ही इच्छा होती की राजधानी दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसने आम आदमी पक्षाच्या सोबत जाऊ नये. भलेही सीट येणार नाही, मात्र केडर जे आहे ते चार्ज होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या महत्वाची भूमिका म्हणून आणि देशभरामध्ये एक वेगळा मेसेज जावा म्हणून दिल्लीमध्ये निवडणुका लढल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस जे आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीने उतरताना सध्या तरी पाहायला मिळतंय. आणि जी रेसमध्ये काँग्रेस नव्हती ती रेसमध्ये आलेली आहे. काँग्रेसचं वोट बँक जर वाढलं तर दिल्लीमध्ये भाजपला फायदा होणार आहे, काँग्रेससाठी फायदा नाहीये. काँग्रेसचं ताकद वाढेल, काँग्रेसची टक्केवारी वाढेल, काँग्रेसची संख्याबळ वाढणार नाही. सर, तुम्ही म्हणाला होतात की आम आदमी आणि काँग्रेस यांचा जो वोट बेस आहे तो बऱ्यापैकी सेम आहे. याच गोष्टीचा जर का काँग्रेस आणि आम आदमी एकत्र लढले नाही तर या गोष्टीचा आम आदमी पक्षाला तोटा होणार का आणि त्याचा फायदा भाजपला होणार का? एक मुद्दा आहे की आम आदमी पक्ष हा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर जेव्हापासून केजरीवाल कारागृहाच्या बाहेर आले तेव्हापासून ते निवडणुकीच्या मोडमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केलं. आतापर्यंत त्यांनी 3 योजना जाहीर केलेल्या आहेत. पहिली योजना म्हणजे महिलांसाठी 2100 रुपये,
दुसरी योजना म्हणजे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासाठी योजना, त्यांना दवाखाने मोफत करणं यासारखीची योजना. आणि आज जी योजना जाहीर केली ती म्हणजे पुरोहितांना 18,000 रुपये महिना. आता ही जी योजना आहे ही मास्टर स्ट्रोक आहे. आता जो सवर्ण वर्ग असतो तो काँग्रेस असो किंवा इतर राजकीय पक्ष असो, यांच्यामध्ये ब्राह्मण हा जो वर्ग आहे, पुरोहित वर्ग, तो भाजपचा मतदार वर्ग आहे. आणि त्या मतदार वर्गासाठी भाजपने आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात योजना कधीच आणली नाही. तर या सगळ्या दृष्टिकोनातून आता जर या पुरोहितांसाठी आणलेल्या योजनेला भाजप विरोध करू शकत नाही ना काँग्रेस विरोध करू शकतं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर या योजनेला भाजपने विरोध केला तर भाजपची जी मूळ कोर वोटर आहे त्या कोर वोटर देखील नाराज होऊ शकतो. आणि आता सगळ्यात मोठा प्रश्न भाजप सोबत हा आहे की त्यांचा स्वतःचा कोर वोटर ज्यांच्यासाठी योजना आपने आणलेली आहे तो जर शिफ्ट झाला तर हा भाजपसाठी मोठा झटका असू शकतो. कारण या सगळ्याच्या याच्यामध्ये काँग्रेस वर्सेस आप सुरू असताना अरविंद केजरीवाल हे फ्रंट फूटवरती येऊन खेळताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेसने पण आपले उमेदवार जाहीर केले. याच्यामध्ये भाजपने अद्यापर्यंत आपले उमेदवार जाहीर केलेले नाही आहेत. भाजपचे या सगळ्यामध्ये आरोप प्रत्यारोप मात्र सुरू आहेत. शीशमहल, राष्ट्रविरोधी केजरीवाल, त्याचबरोबर भ्रष्टाचारी केजरीवाल जे कारागृहात जाऊन आले दारू घोटाळ्याच्या, कथित दारू घोटाळ्याच्या संदर्भामध्ये, अशी प्रतिमा भाजपने निर्माण केली आहे. मात्र भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीये. भाजपचं कॅम्पेनिंग अजून सुरू झालेलं नाही. ज्या पद्धतीने भाजप कॅम्पेनिंग करत असतं ते अद्यापर्यंत सुरू झालेलं नाहीये. त्यामुळं कुठेतरी भाजप बॅकफुटवर आहे का असा प्रश्न निश्चित होऊ शकतो. कारण 25 फेब्रुवारीला मुदत संपते म्हटल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकांची घोषणा होऊ शकते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजप अजून कुठेच नाही. मात्र या ठिकाणी हे अत्यंत धाडसाचं विधान म्हणावं लागेल. मात्र जितकं काँग्रेस फ्रंट पेजला येऊन खेळेल तितकं भाजपसाठी फायद्याचं असणार आहे. त्यामुळे जितकी काँग्रेस पुढे येते तितकी फायदा भाजपला निश्चितपणे होणार आहे. आणि याच्यावरूनच आरोप केले जात आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वतः अतिशी म्हणतायत की संदीप दीक्षित यांना भाजपकडनं फंडिंग केलं जातं. म्हणजे काँग्रेस आणि भाजप हे विरोधी पक्ष आहेत हे सगळं जगाला माहिती आहे. सगळे पक्ष एकत्र येऊ शकतात, फक्त काँग्रेस आणि भाजप एकत्र येऊ शकत नाही असं सातत्याने बोललं जायचं. आता त्याच्या संदर्भात आम आदमी पक्ष म्हणतोय की संदीप दीक्षित हे शीला दीक्षित यांचा मुलगा आहे. बऱ्यापैकी मोठे नेते आहेत काँग्रेसचे. ते स्वतः या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर अग्रेसर आहेत आणि त्यांना भाजप फंड करताय असं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट लक्षात येते की भाजप त्यांचा वोट बँक जर आपण नजर टाकली तुषार, तर सगळ्यात महत्वाचं जर लोकसभेला 2014ला 46% मतदान भाजपला मिळालं. 2019ला जेव्हा पुलवामा हल्ला झाला त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईक केलं त्यावेळेस भाजपची वोट बँक राजधानी दिल्लीमध्ये 58% होती. 2024ला ही 54% होती. म्हणजे आता ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये केजरीवाल आणि काँग्रेस एकत्र लढलं तरी 54% राहिली. मात्र विधानसभेला जर विचार केला आपण 2013ला 33% होती भाजपची वोट बँक, 15ला 32% होती, 2020ला 38% होती. म्हणजे 2020 म्हणजे 2013 आणि 15ला अरविंद केजरीवाल यांची जी पॉप्युलरिटी आहे ती पीक वरती गेलेली होती. अशा वेळेस यांची पॉप्युलरिटी असतानाही भाजपनं आपला स्ट्राईक रेट जो आहे तो सातत्यानं कायम ठेवलाय आणि 32%च्या पुढेच आपला जो मतदार वर्ग आहे तो कायम सोबत ठेवलेला आहे. त्यामुळं भाजपसाठी या दोघांच्या मतामध्ये किती विभाजन होतंय हे महत्वाचं असणार आहे. त्यामुळं भाजप किती पुढे येऊन खेळते याच्यापेक्षा काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये कशा पद्धतीने मतांचं विभाजन होतं याच्यावरती भाजपच्या सीट ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर, तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणालात की अँटी इन्कम्बन्सी हा मुद्दा असू शकतो या निवडणुकीमध्ये. म्हणजे गेली 10 वर्ष आम आदमी पक्षाची सत्ता आहे, त्यासोबतच केजरीवाल किंवा सिसोदिया जेलमध्ये जाऊन आले. एकंदरीत मद्य घोटाळा प्रकरण, या प्रकरणाविषयी किंवा केजरीवाल सिसोदिया जेलमध्ये जाऊन आले विषयी, याविषयी लोकांमध्ये काय भावना आहे? त्यांची इमेज डॅमेज झाली का केजरीवाल आणि सिसोदिया यांची? एक मुद्दा आहे की लोकांमध्ये अरविंद केजरीवाल हे जाऊन आले हे चर्चेचा मुद्दा आहे. मात्र भ्रष्टाचार मुक्त शासन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्पना आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये क्लीन म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं भाजप निश्चितपणे या सगळ्या बाबतीमध्ये पुढे असणार आहे.
केजरीवाल यांची जी इमेज आहे कॉमन मॅन म्हणून, ती पुसण्यामध्ये भाजपला काही प्रमाणात यश आलंय का? तर कदाचित निश्चितपणे हे आलंही असेल. मात्र या सगळ्यावरती मात करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी ज्या सर्व निवडणुका आपण पाहतो त्याच्यामध्ये महिला मतदार हा जो महत्वाचा भाग आहे, त्यांना फ्रंटला ठेवून त्यांना लक्ष साध्य करत त्यांना योजना आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 2100 रुपये देणारी राजधानी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी योजना आणलेली आहे. आता त्या योजनेचा फायदा त्यांना कितपत होतो हे पाहणं महत्वाचं आहे. जे काही सध्या रिसर्च रिपोर्ट येतात त्यामध्ये काँग्रेस किंवा आम आदमी पक्ष यांच्यामध्ये लढाईचा फायदा भाजपला होताना दिसतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपच्या विरोधात 3 वर्षानंतर अँटी इन्कमसी आहे. मात्र ज्या पद्धतीने ह्या 3 योजना आल्यात वयोवृद्धांसाठी, महिलांसाठी आणि पुरोहितांसाठी, या 3 योजनांचा त्यांना कितपत फायदा होतो हा महत्वाचा भाग असणार आहे. भाजपसाठी सध्याची निवडणूक ही महत्वाची आहे. त्यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये प्लस पॉइंटही आहेत. आणि अरविंद केजरीवाल यांच्यावरती केलेले आरोप, त्याच्यामध्ये त्यांच्या सोबतीला काँग्रेस पण अँटी नॅशनल त्यांना म्हणायला लागलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपसाठी सध्या पॉझिटिव्ह वातावरण आहे. मात्र इतकं पॉझिटिव्ह आहे का ज्या केजरीवालच्या जागा 60 पेक्षा अधिक आहे 70 पैकी त्यांना पराभूत करू शकतात? तर हे पुढील 1 महिन्यामध्ये पाहावं लागेल. मात्र भाजपसाठी वातावरण अलीकडच्या काळामध्ये पॉझिटिव्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यांचा चेहरा असेल, कारण दिल्लीमध्ये भाजपकडे तसा चेहरा नाहीये. मोदी हेच चेहरा असतील. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जातील. मात्र त्यांना त्यांची वोट बँक जी आहे, जी विधानसभा निवडणुकीमध्ये 32 ते 40% मध्ये असते, ती साधारण 45 ते 50 आसपास घेऊन जावं लागणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी रोहिंग्या जे बांगलादेशमधून आलेले आहेत ते त्यांना टार्गेट केलेलं आहे. ते मतदार यादीमध्ये त्यांची नावं आहेत का हे शोधलं जात आहे. जी चुकीची नावं आहेत ती कमी करावी यासाठी भाजप प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये भाजप जे आहे ते प्रयत्नशील आहे. मात्र ज्या पद्धतीने भाजप खेळतं ते फ्रंट फूट आपल्याला पाहायला मिळत नाही. सर, शेवटचा प्रश्न. आपण आत्ता बोलतोय त्याच्या काही तास जा आधी राजा. आपण आत्ता बोलतोय त्याच्या काही तास आधी अरविंद केजरीवाल यांनी पुरोहितांसाठी योजना जाहीर केली. ही योजना किंवा ही घोषणा म्हणजे अरविंद केजरीवालांच्या किंवा आम आदमी पक्षाच्या सॉफ्ट हिंदुत्वाचा भाग आहे का? त्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये केजरीवाल हनुमान भक्त म्हणून देखील ओळखले जातात. काही वर्षांपूर्वी ते बजरंग बलीला गेले होते, ते फार माध्यमांमध्ये फिरलं पण होतं. आणि या सॉफ्ट हिंदुत्वाचा अरविंद केजरीवालांना दिल्लीमध्ये फायदा होतो का? तसं पाहिलं तर दिल्लीच्या लोकांनी 2 गोष्टी ठरवलेल्या आहेत. केंद्रात नरेंद्र, राज्यात अरविंद केजरीवाल. यावेळेस त्यांनी त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्यावरती म्हणजे केजरीवाल यांच्यावरती झालेले आरोप, कारागृहातही जाऊन आले. त्यांना कथित दारू घोटाळ्याचं किंगपिन म्हटलं गेलं, सूत्रधार म्हटलं गेलं मुख्य. आणि त्यानंतर त्यांच्या अनेक नेत्यांना यात जाऊन यावं लागलं. त्यानंतर त्यांनी जो ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा टाईपचं जे त्या सुरुवातीला वातावरण तयार केलं होतं. स्वतः सामान्य राहील, मी कोणत्या मोठं घर तयार घेणार नाही. ते स्वतः त्या सरकारी घरात गेले. सरकारी घरात गेल्यानंतर तो बंगल्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले असे त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जे जे त्यांच्यासमोर शिल्ड तयार होऊ शकतात, त्यांना वाचवलं जाऊ शकतं, त्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की जे देशभरामध्ये एक योजना चालते ती म्हणजे महिलांसाठी थेट पैसा. तर त्याच्यासाठी त्यांनी 2100 रुपये जाहीर केले. त्याचे हप्तेही सुरू होतील आता. दुसरी योजना त्यांनी वयोवृद्ध लोकांसाठी सुरू केली आहे, ही सुरू आहे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी काम केलं दिल्लीमध्ये. आणि तिसरी म्हणजे आता तुम्ही जी सॉफ्ट हिंदुत्व संदर्भात पुरोहितांसाठी जी योजना जाहीर केली, त्याची महिन्याला 18,000 रुपये एवढी मोठी रक्कम आहे. तर ही रक्कम जी आहे त्यांना सगळ्यात मोठा धक्का देणार आहे. आतापर्यंत ही योजना आल्यानं भाजपचा वोट बँक जी आहे त्याला डंक लागू शकतो. कारण भाजपची जी वोट बँक आहे ती हिंदुत्ववादी विचारसरणीची आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी ती योजना विचार करून आणलेली आहे. आणि भाजपला या योजनेवरती भ्रश शब्द देखील काढता येणार नाहीये. एक होऊ शकतं की काँग्रेस म्हणू शकतं की अरविंद केजरीवाल हे पुरोगामी म्हणतात किंवा मुस्लिम मतांसाठी, दलित मतांसाठी
सातत्याने एक वेगळा चेहरा सांगितला जातो. मात्र अरविंद केजरीवाल हे पलटी मारू शकतात. त्यांनी 370च्या संदर्भामध्ये भाजपसोबत भूमिका घेतली होती. अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती वेगवेगळे राजकीय पक्ष भूमिका घेत असतात. त्यामुळे त्यांचा जो वोट बँक आहे तो हिंदुत्वाच्या बाबतीकडे जर झुकायला गेले, त्यांनी पुरोहितांसाठी हे जाहीर केलं, योजना जाहीर केल्या, तर मुस्लिम वर्ग जो आहे तो निश्चितपणे नाराज होऊ शकतो. मात्र दलित वर्ग जो आहे तो महिलांना 2100 रुपये जाहीर केल्यानं याच्यामध्ये सर्वात आपण जर पाहिलं तर मागास वर्गामध्ये आर्थिक प्रगती जी आहे ती अजूनही कमी आहे. त्यामुळे या वर्गाला जास्तीत जास्त फायदा होतो आणि मागास वर्ग हा स्विंग वोटर म्हणून ओळखला जातो. जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने तो वर्ग झुकताना पाहायला मिळतो. मात्र अरविंद केजरीवाल यांना या सगळ्या निवडणुकांदरम्यान आता ही जी योजना जाहीर केलेली आहे हिंदुत्वासाठी दृष्टिकोनातून, हिंदू आणि शीखांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी. ज्या पद्धतीने मनमोहन सिंग यांचा आत्ताच मृत्यू झाला, त्या मृत्यूनंतर त्यांनी मनमोहन सिंग यांच्यासाठी राष्ट्रीय स्मारकाची मागणी केली, भारतरत्नाची मागणी केली. तर तो सगळा भाग हा शीख समुदायाला मतदानांचा टार्गेट म्हणून केलेला पाहायला मिळतो. त्यामुळं शीख असो किंवा हिंदू असो या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती अरविंद केजरीवाल हे हिंदू आणि शीख मतांचं कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि महिलांसाठी योजनेतून दलित वर्गाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यामध्ये कितपत ते यशस्वी होतात ते पाहणं महत्वाचं आहे. ते जास्त हिंदुत्वाकडे गेले तर या ठिकाणी जो 12% मुस्लिम आहे तो काँग्रेस सोबत जाईल. मधला जो वोटर आहे स्विंग वोटर दलित समाज असो किंवा छोटे समाज जे आहेत ते जर काँग्रेसकडे गेले, पुन्हा जो काँग्रेसचा वोटिंग वर्ग आहे, वोट आहे, तो जर काँग्रेसकडे गेला तर कुठेतरी काँग्रेस मार्जिन इथपर्यंत वाढणार नाही की ते निवडून येऊ शकतात. मात्र आम आदमी पक्षाचं जर मार्जिन कमी झालं 1-4-5 टक्क्यांनी, ते काँग्रेसकडे जाईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल. त्यामुळं काँग्रेस जितकं फ्रंट फुटला येऊन खेळेल तितका फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळं राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला भाजपची बी टीम म्हणण्याची वेळ तुषार आल्याचं पाहायला मिळतंय. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. दिल्लीतली निवडणूक तापत चाललेली आहे, आपल्याला बातम्यांवरून आता कळतंय, वेगवेगळे प्रत्यारोप होत आहेत. जसजशी निवडणूक अजून निवडणुकीचे रंग चढत जातील दिल्लीमध्ये, तसं आपण तुमच्याकडून त्या निवडणुकांचे अपडेट्स घेऊ. तुर्तास इथेच थांबू. आपले खूप खूप आभार. धन्यवाद तुषार.